मनसेचे नेते कर्णबाळा दुनबळेंच्या अटकेसाठी अकोला पोलिसांचं पथक मुंबईला रवाना झाले। दुनबळे यांच्या अटकेसाठी 3 पथकं मुंबईला रवाना झाल्याची माहिती मिळते। अमोल मिटकरी यांच्या गाडीवर जो हल्ला करण्यात आलेला होता त्या हल्ल्याच्या पाठीमागे दुनबळे यांनीच चिथावणी दिल्याचा आरोप करण्यात आलेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर काल कर्णबाळा दुनबळे यांनी राज ठाकरेंची देखील भेट घेतलेली होती। ते मुंबईमध्ये आलेले होते, त्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया सुद्धा दिलेली होती आणि त्यानंतर आता त्यांना अटक करण्यासाठी अकोला पोलिसांची पथकं ही मुंबईच्या दिशेने रवाना झाली आहेत। मनसेचे नेते कर्णबाळा दुनबळेंच्या अटकेसाठी अकोला पोलिसांची पथकं रवाना झालेली आहेत। अकोला पोलिसांची ही पथकं मुंबईच्या दिशेने रवाना झालेली आहे, त्यामुळे आता कर्णबाळा हे सध्या संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याची माहिती मिळते आहे। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। उमेश अलोणे आपल्या सोबत आहे। उमेश, अकोला पोलीस हे मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत, दुनबळे संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याचं समजतंय, काय नेमकं घडतंय? दीपक, 30 जूनला अकोल्याच्या शासकीय विश्रामगृहावर जो राडा त्या राड्यानंतर कर्णबाळा दुनबळे हे मुंबईच्या दिशेने निघून गेले आहेत। या प्रकरणाचा प्रमुख सूत्रधार जे आहे ते कर्णबाळा दुनबळे यांना समजलं जातं, कारण त्यांनीच चिथावणी दिल्यानंतर हा राडा जो झाला होता, अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड झाली होती। मात्र हे सर्व होत असताना, इतर आरोपींना अटक होत असताना कर्णबाळा दुनबळे माध्यमांशी बोलत होते। अनेक काल ते राज ठाकरे यांना भेटायला त्यांच्या शिवतीर्थ इथे गेले होते। याचाच एक जो राग जो आहे तो आमदार अमोल मिटकरी यांच्या मनात आला, म्हणूनच काल त्यांनी अकोल्याच्या एसपीच्या कार्यालयावर काल ठिय्या आंदोलन केलं की सर्व आरोपी जर तुम्ही इथं अटक करत असताना आणि कर्णबाळा दुनबळे तुम्ही फरार आहे असं सांगत असताना ते माध्यमांसमोर कसे जातात, हा प्रश्न स्वाभाविकच अनेक प्रश्नांमुळे उपस्थित झालेले होते, त्यामुळे काय नेमकं होतं पाहणं महत्त्वाचं असणार आहे। उमेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।